या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। एप्रिल महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात उकाड्यानंतर आता सोलापूर शहरात मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे। सोलापूर शहरात गेल्याच वर्षी पावसाळ्यात कुंभारवेस येथील एका नाल्यात एक व्यक्ती दुचाकीसह वाहून गेला होता। त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता। आता पुन्हा एकदा अशीच एक घटना कर्णिक नगर परिसरात घडली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा जीव जाणार की काय असे आता वाटू लागले आहे। त्याचं झालं असं की महालक्ष्मी चौक ते कर्णिक नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर महानगरपालिकेच्या वतीने ड्रेनेज साठी मोठा 20 फूट खड्डा खोदण्यात आलेला आहे। या खड्ड्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना खड्डा लक्षात न आल्याने अनेक जण यात खाली पडत आहेत। तर काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अशीच एक घटना घडली आहे। महालक्ष्मी चौकाकडून कर्णिक नगर कडे आपल्या घराकडे जाताना एका व्यक्ती समोरून येणारा 4 चाकी वाहनाच्या लाईटच्या प्रकाशामुळे समोरील खड्डा न दिसल्याने सदर दुचाकी चालक गाडीसह स्वतः त्या 20 फूट खड्ड्यात पडला। सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून की काय तो पाण्यात पोहता येत असल्याने वर आला आणि स्वतःचा जीव मात्र वाचवला। असे असताना ही महानगरपालिका मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। गेल्या दीड महिन्यांपासून हा खड्डा तसाच असून अनेक जण यात पडल्याचं माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे। पहा जो माणूस खाली पडला होता त्याने काय म्हणाले आहेत त्या बाबतीतला हा व्हिडिओ। मी वसंत गोत्तीकोंडा राहतो अशोक चौकात। मी महालक्ष्मी मंदिर ते आपलं कर्णिक नगर या रोडने येत होतो। तेवढ्यात ते माझ्या समोरनं एक 4 व्हीलरचं लक्क प्रकाश आलाय। ते प्रकाशानं मला काय डोळ्याला अंधूक दिसलं, ते काय मला कळालं नाही आणि मी या खड्ड्यात पडलो पूर्ण आणि माझं बाईक आणि माझं मोबाईल आणि माझं पाकिट सुद्धा यात पडलं आणि मला पोहता येतं म्हणून मी वरपर्यंत आलो। अंदाजे ते बहुतेक पाणी एक 15 फूट पाणी असेल आतमध्ये 15 फूट पाणी आहे। 15 फूट पाणी आहे आणि खड्डा कमीत कमी एक 25-30 फूट खड्डा असेल। ते मदत केली त्या माणसाला खालून वर आम्ही काढलं, पण त्याची गाडी आणि त्याचा मोबाईल त्याचं भाग आहे खाली पडलंय ते काय आम्हाला काढायला जमलं नाही। आणि डायरेक्ट काय केलं, पोलीस चौकीला नोंद घेतली या खड्ड्याचं। चौकीवरून 2 माणसं आली, आमचं बोलणं झालं त्याच्यामध्ये माणूस अग्निशामकची पण गाडी आली, ती पण एवढं माणूस वाचवलं म्हणून सांगितलं काहीच काम नाही म्हणजे गाडी पण निघून गेली। मी रमेश दारा याने वसंत गोत्तीकोंडा यांना लक्ष्मी चौकातून येताना कन्या रोडला त्यांचं म्हणजे इथं ड्रेनेजचा खड्डा मारलेला आहे। काय त्यांना समोर येताना कार अपर टिपर ते लाईट मारल्यामुळं त्यांना कळलं नाही इथं ड्रेनेजचा खड्डा मारलेला आहे महानगरपालिकेने। ते आठवडा कमीत कमी 3 ते 4 महिना झालाय, ते पहिले झालंय। आता खड्डा मारून एक आठवडा झालाय। याच्या अगोदर 2 पोरं पडलेत, त्यांनी जे सिलोन ऍडमिट आहे। आता याच्यामध्ये आता आमचा माणूस ते पडलेला आहे, आमचा पाहुणा। तुमचं नाव काय? रमेश दारा। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।